नमो नमः. संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण युग्ममाला पाहणार आहोत. म्हणजेच पुढील पाठ षष्ठः पाठः युग्ममाला हे प्रकरण पाहणार आहोत. यातील प्रस्तावना आधी आपण समजून घेऊया. युग्ममाला म्हणजे काय, तर युग्म म्हणजे जोडी आणि माला म्हणजे त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्या जोड्यांच्या अनुषंगाने अनेक आलेले श्लोक. आता कशाची जोडी इथे दिलेली आहे, तर खाली पाहूया आपण प्रस्तावनेमध्ये. संस्कृत साहित्ये शब्दयुग्मानी प्रसिद्धानी. संस्कृत साहित्यामध्ये शब्दयुग्म प्रसिद्ध आहेत. शब्दयुग्म म्हणजे कोणते, जसं यथा तथा, जसे तसे, यावत तावत, जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र, इकडे तिकडे, असे हे जे शब्द आहेत ना, हे अव्यय आहेत. तर या अव्ययांच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्यांच्या अनुषंगाने काही वाक्य आपल्याला दिलेली आहेत. तर ह्या अव्ययांच्या जोड्या आणि त्यापासून तयार झालेले हे श्लोक म्हणजेच युग्ममाला आपण इथे पाहणार आहोत. उदाहरणार्थ इथे एक वाक्य दिलेलं आहे, यथा राजा तथा प्रजा. ज्याप्रमाणे राजा असतो त्याचप्रमाणे त्याची प्रजासुद्धा असते किंवा प्रजासुद्धा तसंच वर्तन करते, ज्याप्रमाणे राजा ते राज्य चालवतो. शब्दयुग्मानां उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. या शब्दयुग्मांमुळे, शब्दांच्या जोड्यांमुळे त्या वाक्याला अजून सौंदर्य येतं, त्या वाक्याचं सौंदर्य वाढतं किंवा त्या वाक्याची जी शैली आहे, ज्या शैलीमध्ये, ज्या पद्धतीमध्ये आपण ते वाक्य सांगतो ते अधिकरित्या उठून दिसतं. म्हणून ही युग्ममाला किंवा या शब्दांच्या जोड्या अधिक छान प्रकारे आपण वापरू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यातील पहिला श्लोक आपण पाहणार आहोत. मराठीमध्ये वृत्त अलंकार हे शिकतो त्यातीलच हा भाग आहे. इथे वंशस्थम या वृत्तामध्ये हा श्लोक दिलेला आहे असं म्हटलेलं आहे. तरीही विद्यार्थ्यांना या अलंकाराचे नाव जरी विचारलं जाणार नसलं तरी सुद्धा माहितीसाठी तुम्ही वाचन नियमित करायचं आहे. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा. यामध्ये आपल्याला दोन गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. यथा तथा, सुरुवातीलाच अव्यय आलंय आपल्याला दिसत आहे. म्हणजेच एका गोष्टीची तुलना दुसऱ्याबरोबर कशा पद्धतीने आपल्याला उदाहरण देऊन सांगितलेलं आहे ते पाहूया. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, चतुर्भिः म्हणजे चार प्रकारे किंवा चार गोष्टींच्या द्वारा. कनकं परीक्षते, कनक म्हणजे सोने चार प्रकारे परीक्षिल्या जाते. आपण जेव्हा म्हणतो की हे सोनं खरंच प्युअर सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे, परंतु ते तितकं प्युअर सोनं बनण्यासाठी त्या सोन्याला आधी, त्या गोल्डला आधी कोणत्या परीक्षांमधून जावं लागलं, ज्यामुळे ते खरं प्युअर सोनं आपल्यासमोर आलेलं आहे. तर त्या चार परीक्षा कोणत्या, निघर्षण, छेदन, ताप, ताडनेही, या चार गोष्टी आहेत. आता या चारही गोष्टी मी तुम्हाला रिझॉल्युशन करून सांगते आहे. निघर्षण म्हणजे काय, तर घासणं. आपण सोन्याला आधी घासतो, त्यानंतर आपण छेदन म्हणजे त्याला कट करतो, तोडतो. त्यानंतर त्या धातूला, म्हणजे सोने हे धातू तयार होऊन येत असताना त्याच्या आधीची प्रोसिजर सांगितलेली आहे. सोनं तयार करत असताना सुरुवातीला आधी त्याला घासून पाहिलं जातं, मग त्याला तोडलं जातं, मग ताप म्हणजे त्याला तापवलं जातं आणि ताडनेही म्हणजे नंतर त्याला योग्य त्या आकार दिला जातो किंवा देण्यात येतो. अशा चार पद्धतीने ते सोनं तापून, घासून किंवा त्याला तोडून, त्याला आकार देऊन पूर्ण स्वरूपामध्ये तयार होऊन ते आपल्यापर्यंत येतं. त्याच पद्धतीने तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते. त्याच प्रकारे पुरुषसुद्धा, म्हणजे पुरुष कोणाला म्हणून उद्देशून सांगितलेलं आहे, तर चांगले व्यक्तिमत्व, चांगले पुरुष किंवा चांगले लोक हे तिथपर्यंत पोहोचले आहे. त्यामागे त्यांना येत असताना अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणींना पार करून ते कोणत्या चार प्रकारे लोकांद्वारे परीक्षिल्या जातात आणि मग त्यांना आपण गुड पर्सन म्हणतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच पुरुषः चतुर्भिः परीक्षते. चांगले व्यक्तिमत्व किंवा चांगली लोक ही चार प्रकारे परीक्षण केल्या जातात. पहिलं म्हणजे श्रुतेन. श्रुत म्हणजे त्याच्याजवळ असलेलं नॉलेज, त्याच्याजवळ असलेलं एज्युकेशन, त्याद्वारे ते परीक्षण केलं जातं त्यांचं. त्याच्यानंतर शिलेन म्हणजे चारित्र्याच्याद्वारे, त्याचं चारित्र्य कसं आहे, कॅरेक्टर कसं आहे, त्याद्वारे ती व्यक्ती ओळखल्या जाते. त्यानंतर आहे गुणेन म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटीज कोणकोणत्या आहेत, चांगले गुण कोणकोणते आहेत, त्याद्वारे ती व्यक्ती खरंच चांगली आहे का नाही हे आपण ठरवतो. कर्मणा म्हणजे त्याच्या ॲक्शन्स, एखाद्या कृतीवर तो कोणत्या प्रकारे काम करतो किंवा कोणत्या प्रकारे त्याचे कर्म झालेले आहेत किंवा त्याने केलेले आहेत, त्या पद्धतीने त्याच्या ॲक्शन्सवरून ती व्यक्ती कशी आहे किंवा कितपत चांगली आहे हे आपण ठरवत असतो. म्हणजेच काय, तर पुरुषाला एखादं चांगलं व्यक्तिमत्व होण्यासाठी जसं या चार परीक्षा द्याव्या लागतात किंवा चार परीक्षांच्या मार्फत आपण एखाद्या व्यक्तीला ठरवतो की ही कशी आहे, त्याच पद्धतीने सोन्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की सोन्याला सुद्धा
प्युअर सोनं बनत असताना त्या धातूला सुद्धा तापवून काढलं जातं, त्याचं निघर्षण केलं जातं, घासलं जातं, त्याला छेद दिला जातो, त्यानंतर त्याला तोडल्यासुद्धा जातं आणि त्यानंतर कुठे आपल्याला ते खरंखुरं सोनं मिळतं. अशा पद्धतीने दोन गोष्टी इथे दोन अव्ययांच्या माध्यमातून आणि उदाहरणाच्या माध्यमातून एकमेकास जुळतील असं हे उदाहरण आपल्याला देऊन ती व्यक्ती कशा पद्धतीने पुढे आलेली असते हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर हाच श्लोक आपण इंग्लिशमध्ये सुद्धा पाहणार आहोत. जस्ट ॲज अ गोल व्हेरीफाईड बाय 4 टेस्ट लाईक निघर्षण म्हणजे रबिंग, छेदन म्हणजे कटिंग, ताप म्हणजे हिटिंग आणि ताडणही म्हणजे स्टिकिंग. मी पुन्हा एकदा सांगते. जस्ट गोल्ड ॲज व्हेरीफाईड बाय 4 टेस्ट लाईक रबिंग, कटिंग, हिटिंग अँड स्टिकिंग ऑन द स्टोन. लाईक दिस good person also tested by 4 ways, by his education, by his character, by his qualities and by his action. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा श्लोक दिलेला आहे. वरचे शब्द जरी तुम्हाला खूप मोठे मोठे वाटत असतील तरी सुद्धा तिथे वेगळ्या पद्धतीने निळ्या पट्टीमध्ये खाली श्लोकाच्या खाली जी निळी पट्टी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला वरील एकत्र दिलेले शब्द वेगळे वेगळे करून दिलेले आहेत किंवा खाली वाक्याच्या स्वरूपात सुद्धा ते श्लोकामध्ये आलेलं वाक्यसुद्धा खाली तुम्हाला सरळ वाक्यामध्ये रूपांतरित करून त्याचं वाक्य तयार करून दिलेलं आहे. पण विद्यार्थ्यांनी सुरुवातीला जसा श्लोक दिला आहे तसाच श्लोक वाचायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि नंतर खाली दिलेल्या वाक्यानुसार त्याचं भाषांतर करायचं आहे. अशा पद्धतीने केलं तरच त्या संस्कृतचा अभ्यास होतो, अन्यथा होत नाही. जसं खाली दिलेलं आहे, यथा कनकम निघर्षण छेदन तापताडनेही इति चतुर्भिः परीक्षते तथा पुरुषः श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते. हे झालं सरळ सरळ वाक्य. त्यानंतर आता आपण दुसरा श्लोक पाहणार आहोत. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. यत्र आणि तत्र ह्या दोन अव्ययांची जोडी या ठिकाणी दिलेली आहे. यत्र विद्वज्जनो नास्ति. आता विद्वज्जनो यामध्ये 2 शब्द आहेत. विद्वान जन, विद्वत जनः असा तो शब्द आहे. म्हणजे जिथे विद्वान लोक नास्ती म्हणजे नाही आहेत अशा ठिकाणी श्लाघ्य म्हणजे स्तुतीस पात्र कोण ठरतं? अल्पधीही अपि. अपि म्हणजे सुद्धा. त्या ठिकाणी अल्पधी इथे 2 शब्द दिलेले आहेत. अल्प म्हणजे कमी आणि धी म्हणजे बुद्धी. कमी बुद्धी असणारे सुद्धा श्लाघ्य तत्र त्या ठिकाणी प्रेजवर्दी किंवा स्तुतीस पात्र असे ठरतात. निरस्त म्हणजे काहीही नाही आहे तिथे, नसलेल्या स्वरूपामध्ये. पादपे म्हणजे वृक्ष. देशे म्हणजे सप्तमी विभक्ती, देशामध्ये. ज्या देशामध्ये वृक्ष आपल्याला दिसतही नाही आहेत किंवा वृक्ष नसतातच अशा ठिकाणी एरंडोपी म्हणजे एरंडः अपि. एरंड म्हणजे एरंड नावाचं छोटंसं रोपटं, एरंड्याचं रोपटं, जे एरंड्याचं तेल आपण ज्याच्यापासून तयार होतं ते एरंड. एरंड्याच्या रोपाला सुद्धा द्रुमायते म्हणजे वृक्ष म्हणून समजलं जातं, वृक्षाची उपमा दिली जाते. वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये आपल्याला वृक्ष दिसतच नाही, कारण तिथे फारसं पाणी नाही आहे किंवा तिथली जमीनही तशी आहे की तिथे सगळीकडे वाळवंट आपल्याला दिसून येतो. तर तिथे वृक्ष तिथल्या लोकांना दिसतच नाही, कधी पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे छोटंसं जे रोपटं तिथे येतं एरंड्याचं, त्या एरंड्याच्या रोपट्याला सुद्धा लोक काय म्हणतात तर झाड म्हणतात. प्रत्यक्षात ते रोपटं जे आहे ते झाड नाही आहे. एरंड्याचं छोटंसं रोप असतं, ते मोठं झाड नाही आहे, तरीसुद्धा ते लोक त्याला झाड म्हणतात, कारण कधी नव्हते त्यांना झाडासारखं काहीतरी दिसतं म्हणून. आणि त्याची तुलना कशाशी केलेली आहे तर ज्या ठिकाणी विद्वान लोक नाही आहे, म्हणजे एखादं छोटंसं खेडंगाव आहे किंवा तिथे कमी शिकलेले लोक आहे, अशा शहरामध्ये अगदी ग्रॅज्युएट झालेला व्यक्तीसुद्धा जर तिथे गेला तर तो प्रत्यक्षात विद्वान नाही आहे, म्हणजे शिकलेला आहे परंतु फार विद्वान नाही आहे. तसं असताना सुद्धा लोक आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आहे असं समजून त्याला विद्वान म्हणतात किंवा आपल्यापेक्षा खूप हुशार आहे असं समजून त्याचं ऐकतात, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच पात्रता नसताना सुद्धा किंवा प्रत्यक्षात तसं नसताना सुद्धा काही गोष्टींच्या कमतरतेमुळे दुसऱ्याच व्यक्तीला किंवा दुसऱ्या वस्तूला, दुसऱ्या गोष्टीला एका गोष्टीची उपमा दिली जाते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. खाली आपल्याला निळ्या पट्टीमध्ये त्याचं सरळ वाक्य करून दिलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये आपण त्याचं ट्रान्सलेशन करणार आहोत. व्हेअर देअर इज नो एज्युकेटेड पीपल, व्हेअर देअर इज नो लर्नेड पीपल, देअर लिटिल इंटेलिजंट पीपल बिकम प्रेजवर्दी. There little intelligent people also
praiseworthy. Why? Because where there is no trees, where there is no trees or where there all trees are uprooted, there plant also known as a tree. ज्या जोड शब्दांमध्ये तुम्हाला अडचणी येतात ते जोड शब्द खाली त्यांनी संधी विग्रह करून दिलेले आहे. जसं की नास्ति, न अस्ति. श्लाघ्य तत्राल्पधीरपि. श्लाघ्य तत्र, त्या श्लाघ्यला विसर्ग कसा काय लागला तर श्लाघ्य नंतर जो स आहे त्या स ला कट करून आपण त्याचा विसर्ग केलेला आहे. त्यानंतर तत्र हे अव्यय सेपरेट निघतं आणि त्रामध्ये एक अ आहे म्हणून अल्पधीही बाजूला निघाला. अल्पधीहीला याला स्वतंत्र त्याचा अर्थ आहे कमी बुद्धी असलेला किंवा कमी ज्ञान असलेला असा. आणि नंतर आहे अपि, तो सुद्धा तिथे स्तुतीस पात्र ठरतो. श्लाघ्य तत्र अल्पधीही अपि. आणि एरंडो अपि, ज्याप्रमाणे आपण याआधी रूल समजून घेतलेले आहेत की अवग्रह म्हणजे एस सारखा जर सिम्बॉल आला तर तो एस सारखा सिम्बॉल निघून जातो. पहिलं जे अक्षर आहे तुम्हाला ओकारार्थी दिसत आहे एरंडो, एरंडोला आपण एरंडह असं एकवचनी केलेलं आहे आणि अवग्रह काढून अपि हा शब्द केलेला आहे. तर अशा पद्धतीने श्लोकांचं भाषांतर करायचं आहे. सर्वात आधी विद्यार्थ्यांनो तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मग त्याचं वाक्य तयार करा. तर तुम्हाला कुठलाही श्लोक कठीण जाणार नाही. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या निळ्या पट्टीमध्ये दिलेलं वाक्य बघायचं आहे. सुरुवातीला अर्थ समजून घ्यायचा आहे. पुढील श्लोक सुद्धा आपण पाहणारच आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तशी कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमो नमः.